पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। आश्रमशाळेचे चोरीस गेलेले पिकअप वाहन अवघ्या 6 दिवसात हस्तगत, 2 आरोपी जेरबंद। धुळे जिल्ह्यातील जळोद येथील आश्रमशाळेच्या आवारातून शाळेचे धान्य वाहतुकीसाठी वापरले जाणारे पिकअप छोटा हत्ती वाहन क्रमांक MH15CK 4882 अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी 24 मे रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 303(2) अन्वये चारचाकी वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पोलिसांनी अवघ्या 6 दिवसात वाहनासह 2 आरोपींना अटक करून प्रकरणाचा छडा लावलाय। शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने तपासादरम्यान विविध धागेदोरे तपासले। दरम्यान 30 मे रोजी पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुने भामपूर तालुका शिरपूर येथील संगम सोनवणे व अनिल भिल यांनी सदर वाहन चोरी केल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने तातडीने शोध मोहीम राबवून आरोपीचा माग काढला। तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती व गोपनीय सूत्रांच्या मदतीने पोलिसांनी संगम गंगाराम सोनवणे वय 22 राहणार चितेगाव तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव सध्या मुक्काम जुने भामपूर तसेच अनिल खेमराज भिल भवरे वय 22 राहणार जुने भामपूर तालुका शिरपूर यांना ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान दोघांनीही वाहन चोरीची कबुली दिली। त्यांच्या सांगण्यावरून विखरण गावाजवळील एका पत्र्याच्या शेडजवळ लपवून ठेवलेले चोरीचे पिकअप वाहन पोलिसांनी जप्त केले। हस्तगत करण्यात आलेल्या वाहनाची किंमत सुमारे 1,40,000 रुपये असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी, पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, रवींद्र अखडमल, अतुल पाटील, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सोमा ठाकरे, आरिफ तडवी, सचिन वाघ, विनोद अखडमल, गोविंद कोडी, मनोज महाजन, भटू साळुंके आणि प्रशांत पवार यांच्या पथकाने यशस्वीपणे केली।